पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका शस्त्र तस्करास ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकानं सापळा रचून बेड्या ठोकल्या। या तस्कराच्या ताब्यातून पोलीस पथकानं 7 देशी बनावटीची पिस्तूलं आणि 10 जिवंत काडतुसं हस्तगत केली आहेत। गुरुचरण छबिलसिंग जुनेजा, वय वर्ष 23, राहणार पाचोरी, खकणार, जिल्हा बुरहाणपूर, मध्य प्रदेश असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे। ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकासह एक जण नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकोली नाका येथे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकानं 23 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सापळा रचून पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या गुरुचरण छबिलसिंग जुनेजा यास ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 7 देशी बनावटीचं मौंजर पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं आढळून आली। पोलिसांनी पिस्तूल जप्त करत शस्त्र तस्करास अटक केली आहे। आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणं आणि त्याची विक्री करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील उदंचन केंद्रामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे। त्यामुळे मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित झालाय। तर दुसरीकडे सोमवारी रात्रीपासूनच मुंबई महापालिकेनं देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू केली आहे। मात्र या पाणी कपातीची झळ ठाणे शहरातील विविध भागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच पाणी कपातीची झळ ठाणेकरांना बसू नये यासाठी पालिकेनं नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे। मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्यानं त्याचा फटका देखील ठाण्यातील बहुसंख्य भागांना बसणार आहे। मुंबई महापालिकेकडून ठाण्याला दररोज 85 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातोय। परंतु आता मुंबई महापालिकेनं ठाण्यात देखील 50% पाणी कपात लागू केली आहे। जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही कपात लागू असणार असल्याचं सांगण्यात आले। मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी कपातीचा सामना आता शहरातील धोबीघाट, कोपरी पूर्व, आनंदनगर, गांधीनगर, नौपाडा, बी कॅबिन, रामारुती रोड, टेकडी बंगला, पाचपाकाडी, हाजुरी, लुईसवाडी, वागळी इस्टेट, साईनाथ नगर, रघुनाथ नगर, अंबिका नगर, जिजामाता नगर, रामचंद्र नगर आणि इंदिरानगर आदी भागांना याचा फटका बसणार आहे। बहुसंख्य भागांना दिवसातून 2 किंवा 3 वेळा पाणीपुरवठा केला जातो। रहिवाशांना पाणी कपातीचा अधिकचा फटका बसू नये यासाठी महापालिकेनं उपाययोजना आखल्या आहेत। त्यानुसार येथील भागांना आता दिवसातून एकदाच 2 तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचं पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीनं SBI कॅम्प्स आणि निऑन लॅबोरेटरीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या 4000 मुलांना डेस्क बॅग देण्यात आल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांच्या हस्ते हे वाटप मुलांना करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कंपन्यांचे तसंच हे सारे जुळवून आणणाऱ्या सहकार देवगिरी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे देखील त्यांनी आभार मानले।
यावेळी मुख्यमंत्री जलकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आणि SBI कॅप्स आणि न्यूऑन लॅबोरेटरीजचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते. 4000 मुलांना डेस्क बॅग देण्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. सर्व मुलांना शुभेच्छा देतो मी. आणि SBI कॅपने जवळपास 55 लाख रुपये या डेस्क बॅगसाठी CSRमधून त्यांनी दिले आणि न्यूऑन लॅबोरेटरी लिमिटेड यांनी देखील 15 लाख रुपये आज या डेस्क बॅगसाठी या अंगणवाडीतल्या गरीब मुलांसाठी अतिशय आताच्या काळात जी विद्यार्थ्यांना आवश्यक बॅग आहे तशा प्रकारची बॅग देण्याचा उपक्रम त्यांनी CSRमधून या ठिकाणी राबवला. मी मुख्यमंत्री म्हणून SBI कॅप आणि न्यूऑन लॅबोरेटरीचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ठाणा स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामं जलद गतीनं सुरू आहे. त्यातच ठाणे पूर्वेकडील सॅटिसच्या महत्त्वाकांक्षी पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलापासून ठाणे पूर्व रेल्वे स्थानकापर्यंतचा 3 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसंच पूर्वेकडील स्थानकासमोरील जागेवर पश्चिमेच्या धर्तीवर 6 मीटर उंचीचा एक डेक या प्रकल्पाअंतर्गत उभारला जाणार आहे. या डेकवर TMT, ST आणि बेस्टच्या बसेसचे 14 थांबे असणार आहेत. तळमजल्यावर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत हे काम सध्या सुरू असल्यानं आज रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसंच या दरम्यान जायचं असेल तर थोडंसं आधी जावं. जरी अपर्यायी कारणामुळे जायचं असेल तरी आपला बंदोबस्त असेल आणि पर्यायी मार्ग दिलेला असून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही असं ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सांगितलं. दिनांक 27-28 रात्र तसेच 28 आणि 29 रात्रीच्या दरम्यान रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंतचे हे वाहतुकीचे नियमन मध्ये बदल करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी PK 5, 4, 5 आणि 6 या जे पिलर्स आहेत त्यांच्यावर गर्डर ठेवण्याचे काम या दरम्यान होणार आहे. यामध्ये मुंबईकडून आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड मार्गे कोपरी स्टेशनकडे जाणारा जो मार्ग आहे हा कोपरी सर्कल येथे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि तिथून जो त्याला पर्यायी मार्ग जो आहे तो फॉरेस्ट नाका ठाणेकरवाडी मार्गे इच्छितस्थळी गाड्या जाऊ शकतील. त्याचबरोबर तीनाथ नाकाकडून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कलकडून स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे तो पुन्हा बंद करण्यात आलेला आहे आणि ह्या गाड्या ज्या आहेत हे कोपरी सर्कलवरून उजवे वळण घेऊन फॉरेस्ट नाकाकडून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल संत गाडगेबाबा 12 बलुतेदार विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आज 12 बलुतेदारांच्या संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. तसंच महामंडळाच्या माध्यमातून 12 बलुतेदारांना न्याय दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. सोबत होते तसे हे 12 बलुतेदार खूप अतिशय मेहनती कष्टाळू आहेत आणि म्हणून राज्य सरकारने देखील 12 बलुतेदारांसाठी एक त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उन्नतीसाठी महामंडळ केलेलं आहे. मला वाटतं याच्यामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून यांना अनेक ज्या काही सोयी सवलती आहेत त्या मिळतील आणि त्यांचा उत्कर्ष होईल. त्याचबरोबर आपण आपले जीवा महालय यांचं प्रतापगडाच्या पायथ्याशी एक स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांनी जीवाला जीव दिला अशा जीवा महालांचा पण आपण स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी करतोय. अनेक भटक्या विमुक्त जातींसाठी आपण
अनेक योजना देखील केलेल्या आहेत, छोटी छोटी महामंडळं केलेली आहेत. या महामंडळांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळेल आणि हे सरकार गोरगरीब जनतेचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे नक्कीच या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या सर्वांना न्याय मिळेल.